चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. सीजेपीकडून पुन्हा एकदा विद्यार्थी आंदोलन पेटणार. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून दीर्घकाळ आंदोलन करणारी कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यावर उतरणार आहे. केंद्र सरकारने तरुणांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत सीजेपीने 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन नवी दिल्ली पोलीस मुख्यालयाच्या दिशेने जाणार असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आले आहे. नीट पेपर लीकच्या मुद्द्यावर सीजेपीने यापूर्वी दिल्लीतील जंतर-मंतरवर दीर्घकाळ आंदोलन केले होते. 25 जुलै रोजी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यावेळी आंदोलकांवरील एफआयआर मागे घेणे आणि प्रभावित कुटुंबांना भरपाई देण्यासह विविध मुद्द्यांवर तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र 1 महिना उलटल्यानंतरही महत्त्वाची आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, असा आरोप आता सीजेपीने केला आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. केंद्र सरकारने गव्हावरील निर्यात बंदी उठवली. केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे. त्यात ड्युरम जातीच्या गव्हाचाही समावेश आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या गव्हाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवल्याची माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने यावर्षी फेब्रुवारीमध्ये मर्यादित प्रमाणात गव्हाच्या निर्यातीला परवानगी दिली होती. डीजीएफटीच्या अधिसूचनेत म्हटले आहे की गव्हाचे निर्यात धोरण प्रतिबंधित वरून तत्काळ प्रभावाने मुक्त करण्यात आले आहे. 2022 मध्ये केंद्र सरकारने गहू व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारतीय गव्हाला जगभरात मागणी आहे. पण सध्या होर्मुझ संकट आणि एल निनोमुळे झालेल्या परिणामामुळे युरोप, अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया येथे गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक देशांना भारताच्या गव्हाची गरज भासणार आहे. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी भव्य आंदोलन केले. अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशन आयटकच्या वतीने आयोजित या आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 28 प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडीच्या नियमित कामांसोबत विविध सर्वेक्षणांची अतिरिक्त कामे दिली जात असल्याने अंगणवाडी केंद्रातील मूलभूत कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामांमधून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली. अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये आणि मदतनीसांना 10,000 रुपये मानधन देण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान भर पावसातही आंदोलनकर्त्यांनी ठामपणे आपल्या मागण्या मांडत सरकारचे लक्ष वेधले. सरकारने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आयटक संलग्न अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशनचे नेते ॲड. नागेश सातेरी यांनी दिला. ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बेळगावात पोलिसांचा रूट मार्च. ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी शहरातील विविध संवेदनशील भागात रूट मार्च काढून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, कर्नाटक राज्य राखीव पोलीस दल तसेच सीएआर दलातील जवानांनी अनगोळ, मार्केट आणि खडेबाजार परिसरातून रूट मार्च काढला. ईद-ए-मिलादची मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी शहरातील विविध भागात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिरवणुकीच्या मार्गावर तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी शांतता आणि सलोखा कायम राखत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. ईद-ए-मिलाद मिरवणुकी निमित्त वाहतूक मार्गात बदल. ईद-ए-मिलाद निमित्त 26 ऑगस्ट रोजी बेळगाव शहरात मिरवणूक काढण्यात येणार असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. बेळगाव शहर पोलिसांनी वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी विविध मार्गांवर वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. ईद-ए-मिलादची मिरवणूक पिंपळकट्टा येथून सुरू होऊन किल्ला रोड, मुजावर खूट, सेंट्रल बसस्थानक, मार्केट पोलीस स्टेशन क्रॉस, संगोळी रायण्णा सर्कल, जिल्हाधिकारी कार्यालय गेट, चन्नमा सर्कल, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी सर्कल, फिश मार्केट आणि ग्लोब सर्कल मार्गे असद खान दर्गा येथे समाप्त होणार आहे. हे वाहतूक बदल 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत लागू राहणार आहेत. खानापूरच्या दिशेने किल्ला तलाव, अशोक पिलर सर्कल, आरटीओ सर्कल, चन्नमा सर्कल आणि कॉलेज रोडमार्गे जाणारी वाहतूक अशोक पिलर, लेकव्ह्यू हॉस्पिटल, कनकदास सर्कल, कॅन्सर हॉस्पिटल, केएलई छत्री, हिंडाल्को अंडरब्रिज, बायपास रोड, हनुमाननगर डबल रोड, हिंडलगा गणेश मंदिर, गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्रमांक 2, शरकत पार्क, MLIRC कॅन्टीन क्रॉस आणि मिलिटरी महादेव मंदिर क्रॉस मार्गे खानापूर रोडवर वळविण्यात येणार आहे. येळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे हेस्कॉमला निवेदन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येळूर येथील शिवाजी रोडवरील विद्युत वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच विद्युत वाहिन्यांना धोकादायकरित्या लागलेल्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, अशी मागणी येळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हेस्कॉमकडे करण्यात आली. यासंदर्भात मंगळवारी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज बिल कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी हेस्कॉमचे एसडीए प्रमोद मेत्री यांनी गणेशोत्सवापूर्वी येळूर परिसरातील संबंधित समस्या दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना येळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वामन पाटील, कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी, रमेश मेणसे, महेश जुवेकर, यल्लुप्पा पाटील, बीएन मजुकर, राजू पावले, कृष्णा शहापूरकर, रमेश धामणेकर, सूरज गोरल, बाळकृष्ण पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डेंग्यू प्रतिबंधासाठी जायंट्स सखीचा उपक्रम. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समुदाय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शहरातील ज्योतिनगर, क्रांतीनगर आणि सरस्वतीनगर परिसरातील नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधात्मक औषधांच्या डोसचे वितरण करण्यात आले. नागरिकांना डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे, घराभोवती पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे तसेच आरोग्यविषयक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला भाग्यश्री पोळ तसेच या अर्चना कंगराळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नेतृत्व जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी केले. यावेळी फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील, प्रियंका बांदिवडेकर, दीपा पाटील, नम्रता महागावकर, वरदा अंगडी, भाग्यश्री पवार, शीतल नेसरीकर, हेमा सांबरेकर तसेच सखीच्या इतर सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. केसरेकरांच्या अनाथ मुलांसाठी शासकीय मदतीची मागणी. सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, तसेच आईवडिलांच्या निधनामुळे अनाथ झालेल्या 2 मुलांना शासकीय मदत व कायदेशीर संरक्षण द्यावे,
अशी मागणी समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। या मागणीसाठी शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। या शिष्टमंडळात रमाकांत कोंडुस्कर, गुणवंत पाटील, आनंद आपटेकर, सागर पाटील, कपिल भोसले, नंदू इंदुलकर, मोतेश बारदेशकर, विनायक बिर्जे, विराज मुरकुंबी, निलेश मुदगेकर यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचा समावेश होता। याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।